मुलांची शाळा सुरू झालेली आहे आणि रोज रोज टिफिनसाठी काय बनवावं हा प्रत्येक आईचा पडलेला प्रश्न असतो. त्यासाठी हा प्रकार बघा एकदम उत्तम आणि छान आहे, एकदम स्वादिष्ट आहे, त्यानंतर हेल्दी आहे. त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ पहा. मी आज व्हेज टिक्की बनवणार आहे, मिक्स व्हेज टिक्की. त्यामध्ये मी गाजर घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही वाटाणे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता. त्यानंतर हिरवी मिरची घेतलेली आहे. तुमची मुलं हिरवी मिरची खात नसतील तर स्किप केली तरी चालेल. त्यानंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे, आवडीनुसार टाकायची, कमी जास्त. मी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. कलर पण छान येतो आणि खायलासुद्धा छान लागते. आता हे आपण व्यवस्थित बारीक करून घेऊया. जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, एकदम म्हणजे जाडभरडं ठेवायचं आहे. ते दाताखाली येताना छान लागतं. त्यामुळे तुम्ही बघा मी बारीक करून घेतलेलं आहे. मुलं हे अगदी आवडीने खातात, प्रत्येक मुलांना आवडते. मुलांनाच काय, सगळ्या मोठ्यांनासुद्धा आवडते. मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, 3 बटाटे होते मिडियम साईजचे, ते किसून घेतलेले आहेत. पूर्ण उकडले नाहीत, मी 80% उकडलेले आहेत. कारण जास्त जर उकडले ना आपण तर ते एकदम पाणी पाणी होतं, छान लागत नाहीत आणि टिक्की व्यवस्थित बनत नाही. त्यामुळे जे आपण भाज्या ज्या होत्या ना त्या मी काढलेल्या, बारीक केलेल्या, त्या मिश्रणामध्ये बटाट्यामध्ये आपण टाकून घेऊया. तुम्ही यामध्ये पालकसुद्धा टाकू शकता, मुलांना समजतसुद्धा नाही पालक टाकलेलं. त्यामध्ये आता यामध्ये थोडंसं ऑरिगॅनो टाकून घ्यायचं आहे, जास्त नाही, थोडंसं टाकायचं आहे, टेस्टसाठी छान लागतं. आणि त्यानंतर मी 2 ब्रेड घेतलेले आहेत, ते बारीक करून आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया. एकदम भारी आणि छान लागते टिक्की, तेलकट होत नाही. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अख्खे धने टाकलेले आहेत. मी धने स्किप न करता म्हणजे अगदी टाकाच तुम्ही, छान लागतात हे. त्यानंतर थोडासा चाट मसाला टाकलेला आहे. चाट मसाला आणि धने स्किप नका करू. पीठ म्हणजे हे मिश्रण जे आहे ना व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण गॅस चालू करून गॅसवर तावा ठेवून घेऊया. आपल्याला तवा गरम झाल्याच्या नंतर ना मीडियम गॅसवर आपल्याला हे जे टिक्के आहेत ना ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे शॅलो फ्राय करायचे आहे आपल्याला. कुणी कुणी तळतात, पण तळल्यामुळे म्हणजे जास्त मुलांना आवडत नाहीत खायला, ते छान लागत नाहीत. त्यामुळे ना असे जरी केले ना तरी एकदम भारी लागतात. तुम्ही बघा तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे जशा तुम्हाला टिक्की बनवता येतील त्याप्रमाणे बनवून घ्या. किती कलरफुल आणि किती छान दिसत आहेत पहा. अगदी हेल्दी हा प्रकार आहे नाश्त्याचा किंवा टिफिनचा म्हणू शकता. संध्याकाळी 4 वाजतासुद्धा आपण ही टिक्की बनवून खाऊ शकतो चहासोबत, छान लागते. आणि अगदी 5 ते 10 मिनटाच्या आत तयार होणारी ही रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही याला. तुम्ही बघा मी 1 चमचासुद्धा तेल लागलेलं नाही, फक्त ताव्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे आणि तव्यावर टिक्की ठेवून घेतलेली आहे. आता ते व्यवस्थित सिम गॅसवर आपण खरपूस असं भाजून घेऊया आणि त्यानंतर वरती थोडंसं तेलाचा ब्रश लावून घेऊया. छान खरपूस भाजून घ्यायचे आहे, घाई गडबड नाही करायची आपल्याला इथे. तुम्ही वाटाणे आणि पालकसुद्धा ॲड करू शकता. मस्त कलरफुल आणि छान होते. लहान मुलांना काय सगळ्यांना मस्त आवडते ही टिक्की खायला. गरमागरम पण छान लागते आणि थंड पण छान लागते. आणखी तुम्ही यामध्ये ना चीजसुद्धा टाकू शकता, त्यानंतर पनीर टाकू शकता. आपल्याला जे पाहिजे ते ॲड करू शकता त्यामध्ये. पनीर टाकल्यामुळे सुद्धा खूप छान टिक्की लागते आणि मुलांना आवडते. पण भाजी वगैरे खायला थंड होते आणि कंटाळा करतात. त्यामुळे तुम्ही बघा किती मस्त आणि छान झालेली आहे सॉससोबत. त्यानंतर जरी अशी खाल्ली तरी छान लागते ही टिक्की. रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.